निवडणुकीत घाटकोपरमध्ये मराठी गुजराती वाद पुन्हा पेटलाय। महाविकास आघाडीच्या संजय पाटलांचं पत्रक वाटण्यास मज्जाव करण्यात आलाय। गुजराती बहुल सोसायटीत पत्रक वाटण्यास मज्जाव करण्यात आलाय। ईशान्य मुंबई मतदारसंघामध्ये मराठी गुजराती वाद आहे। घाटकोपरमध्ये गुजराती बहुल सोसायटी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांचे पॅम्पलेट्स वाटण्यास कार्यकर्त्यांनी मज्जाव केलाय। या उलट मिहिर कोटेचा यांच्या पॅम्पलेट्स या सोसायटीत वाटण्यात आल्या होत्या। त्यामुळे काही वेळात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी मध्यस्थी करून या कार्यकर्त्यांना इमारतीत प्रवेश दिलाय। त्यामुळे पुन्हा एकदा निवडणुकांच्या तोंडावर मराठी विरुद्ध गुजराती असा वाद ईशान्य मुंबईत रंगताना दिसतोय। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांच्याकडे। अमोल, निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा मराठी विरुद्ध गुजराती वाद रंगताना दिसतोय। मुंबईत याआधी देखील एका मराठी महिलेला ऑफिस नाकारल्या प्रकरण चांगलं अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। तापलेलं होतं। त्यानंतर आता हा वाद पुन्हा एकदा समोर आलेला आहे। मराठी पाट्यांचा देखील वाद ईशान्य मुंबईत रंगलेला पाहायला मिळाला होता, गुजराती आणि मराठी पाट्यांचा। आता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा असा आरोप आहे की ज्या वेळेला हे कार्यकर्ते ह्या पॅम्पलेट्स वाटण्यासाठी गुजराती बहुल सोसायट्यांमध्ये गेले तर त्या ठिकाणी मराठी उमेदवाराचे पॅम्पलेट्स वाटायचे नाहीत असं त्यांना सांगण्यात आलं आणि त्यानंतर अखेर पोलिसांची मदत घेऊन त्यांना हे पॅम्पलेट्स वाटावे लागलेले आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा मराठी विरुद्ध गुजराती असा वाद ईशान्य मुंबईत पुन्हा ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर रंगलेला आपल्याला पाहायला मिळतोय। ठीक, धन्यवाद अमोल संपूर्ण माहितीसाठी। घाटकोपर मधला हा सगळा प्रकार आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांचे पॅम्पलेट्स एका सोसायटीमध्ये, गुजराती बहुल हा भाग आहे, या सोसायटीमध्ये वाटण्यास कार्यकर्त्यांनी मज्जाव केला। तर काही वेळापूर्वीच भाजपचे अर्थात महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांचे पॅम्पलेट्स मात्र या ठिकाणी वाटण्यात आले होते।